बघा, आता आपण जे कमी मार्क वाले जे विद्यार्थी आहेत, ज्यांना कमी मार्क आहेत, यांनी कशा पद्धतीने संस्था निवडाव्या किंवा जिल्हा परिषद निवडावी, या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. काय आहे? कशा पद्धतीने ज्यांना कमी मार्क आहेत, संस्था असेल किंवा जिल्हा परिषद तुम्ही कशा पद्धतीने निवडायची, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता सगळ्यात पहिले आपण थोडं जिल्हा परिषद घेऊ आणि लगेच 2 मिनिटात लगेच संस्थेच्या संदर्भात चर्चा करू. म्हणजे दोघांचं काम होऊन जाईल. बघा, आता उदाहरणार्थ जे लांबचे जिल्हे आहेत, जिल्हा परिषद वाल्यांनी काय करायचं, का जे लांबचे जिल्हे आहेत, मार्क कमी आहेत, सहसा ज्याला जास्त मार्क असतात तो काय करतो, आपला स्वतःचा जिल्हा बघतो. पण जर तुम्हाला मार्क कमी असतील, तर समजा तुम्ही धुळे असेल, सातारा असेल, वर्धा असेल, म्हणजे या जिल्ह्यांमध्ये तुम्ही जाऊ शकतात. या जिल्ह्यांमध्ये जाऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या भरतीचा नियम फार वेगळा आहे. समजा एखादी मुलगी, तिने धुळे ऑप्शन दिलं आणि तिची धुळ्याची निवड झाली, तर नंतरून तिला भरतीत संधी मिळेल का? तर अजिबात परत संधी मिळणार नाही एकदा निवड झाल्यावर. पण इथून मागच्या ज्या भरती होत्या, त्या महिलेची 1च्या 5 ला जरी निवड झाली असेल, ती 6 ते 8 ला परत यायची. परत म्हणजे काय होते, तिला पुन्हा पुन्हा संधी भेटत होती. पण आता तसं नाही, तिला पुन्हा संधी भेटणार नाही. त्यामुळे 1 ते 5 ला किंवा ज्यांना जिल्हा परिषदला जायचंय, त्यांनी मार्क कमी असतील, तर ज्या दूरच्या शाळा आहेत, ज्या दूरच्या शाळा आहेत, जे दूरचे जिल्हे आहेत, ते निवडण्याचा प्रयत्न करायचा. आता बघा, ज्या ज्या विद्यार्थ्यांना मार्क अजून कमी असतील, पण त्यांना संस्थामध्ये त्यांना जॉब पाहिजे. कुठे पाहिजे? संस्थेवर जॉब पाहिजे. तुम्हाला 1 ते 5 च्या पण आल्या असतील आणि 6 ते 8 च्या पण संस्था आलेल्या असतील. मग तुम्ही काय करायचं? आता मला मार्क समजा कमी आहेत, तर मग काय केलं पाहिजे? आता उदाहरणार्थ समजा नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये तर संस्था जरी म्हटल्या तर मार्क जास्त एसटी कॅटेगरी सोडून, एसटी कॅटेगरी सोडून सांगतोय. तर बाकीच्या कॅटेगरीना माहित आहे, कारण आपल्यामध्ये सीटीएटी किंवा टीएटी पास होण्याचं प्रमाण जास्त आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये एसटी सोडून. मग या उमेदवारांना समजा, आता समजा नाशिकची जागा आहे. आता समजा इथे एखादा कुठे नाशिक, आता बघा, नाशिकची ही संस्था आहे, तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ओबीसी असाल किंवा इतर कॅटेगरी असाल एसटी सोडून, तर तुम्हाला माहिती आहे इथे जास्त लोक येण्याची शक्यता आहे. आहे का नाही? नाशिकचं. मग एक काम करा, मग तुम्ही काय करा, जर मी धुळ्याची संस्था निवडली तर? मी जर धुळ्याची संस्था निवडली तर साहजिक आहे, जेवढे नाशिकला प्रिफरन्स आलेले असतील, त्यापेक्षा कमी प्रिफरन्स तुम्हाला धुळ्यामध्ये बघायला मिळतील. म्हणजे जर तुम्ही धुळे निवडलं, बघा, जर तुम्ही धुळे निवडलं, तुम्हाला मार्क कमी असतील, तर तुमची निवड धुळ्याला होण्याची शक्यता आहे. बरोबर आहे का नाही? धुळ्याला काय होईल, तुमची निवड होऊन जाईल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही निवडू शकतात. पण अजून त्यापेक्षा मार्क कमी असतील, बघा, अजून त्यापेक्षा मार्क कमी असतील, तर काय करायचं? तुम्हाला धुळ्यापासून अजून लांबचा जिल्हा जर टाकायचा असेल, तर तुम्ही तो लांबचा जिल्हा पण निवडू शकतात. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जॉब मिळावा. अजून तुम्हाला सांगतो, अजून त्यापेक्षा जर मार्क कमी असतील, तर त्यासाठी एक बेस्ट प्लॅन देतो तुम्हाला. बघा, आता काही विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क असतात. मग तुमची जी तुम्हाला जे प्रिफरन्स आलेलं ना, त्याच्यात सर्वात शेवट जायचं. काय जायचं? सर्वात शेवट जायचं. सर्वात शेवट गेल्यानंतर तुम्हाला ज्या 60% किंवा 80% ज्या शाळा आलेल्या आहेत, काय करायचं? ज्या तुम्हाला 60% किंवा 80% ज्या शाळा आलेल्या आहेत, त्या शाळा बघा. सर्वात शेवट जायचं. तिथे त्या याद्या दिलेल्या जातात, का ज्या 60% वर आहे किंवा 80% वर आहे. अनएडेड द्यायचं नाही, अनएडेड नाही, ज्या ॲडेड आहेत. बघा, आता आपण बघू कुठे आहे का 80% च्या संस्था? बघा, आता ही संस्था आहे. जर आता समजा एखादा सोलापूरचा विद्यार्थी असेल, त्याच्या जवळचीच संस्था आहे, तर त्याने 80% ची जी संस्था आहे, तिला जरी प्रिफरन्स दिला तर त्याचा काही तोटा नाही ना, कारण त्याला जॉब मिळू शकतो. बरोबर आहे का नाही? कारण ज्याला जास्त मार्क आहेत तो 100% वर जाईल, 80 मार्कावर येणार नाही. समजा, समजा अहिल्यानगरचा एखादा विद्यार्थी आहे, त्याला वाटतंय का नाही बाबा, आता एवढं 100% वर तर सगळेच जाणार. मग मी काय करतो, 80% ची जी संस्था आहे अहिल्यानगर मधील, मी तिला प्रेफरन्स देतो, म्हणजे जेणेकरून माझी निवड जास्त होईल. कळालं? अशा पद्धतीने तुम्ही समजा जळगावला पण बघा 80% ज्या संस्था आहेत. तुम्ही काय करा, 100 वर तर सगळेच लोक जाणार हो. मग मला मार्क कमी आहेत, तर मी काय केलं पाहिजे, 80% ज्या संस्था आहेत त्या संस्थेची पण निवड केली पाहिजे. जेणेकरून मला जॉब मिळेल आणि पुढे चालून ही संस्था 100 होणारच. कळालं?
अजून 60% जर कुठे असतील बघा, आता समजा एक नाशिकची संस्था आहे. समजा आता ही मुलगी म्हणेल का नाही मला आता 100% नाशिकच्या नाही भेटणं शक्य. मग नाशिकमध्ये समजा मराठा विद्या प्रसारण ही जी संस्था आहे, ही 80% वर आलेली आहे. या 80% वर आलेली आहे. म्हणजे या संस्थेची जरी तिने निवड केली तरी तिचा फायदा होईल. म्हणजे तिला जॉब मिळू शकतो. बघा, आता त्याच्यानंतर एक धुळेची संस्था बघा, 60% अनुदानावर आहे. 60% अनुदानावर आहे. या संस्थेवर पण काय करू शकते? ती प्रेफरन्स देऊ शकते. कळालं? म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात? अशा पद्धतीने तुम्ही कमी मार्क जरी राहिले तर तुमच्या निवडीच्या संधी आता बघा नाशिकची पण एक संस्था मराठा विद्या प्रसारण ही पण काय 60% वर आलेली. किती आहे? 60% वर आहे म्हणजे इथे पण तुमची निवड होण्याची शक्यता आहे. धुळ्याच्या बघा आईला म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही करा. आता खूप विद्यार्थी अजून असे काही विद्यार्थी आहेत का त्यांचा असा गोंधळ आहे का जे जिल्हा परिषद आहे किंवा महानगरपालिका आहे ही कशी ओळखायची? महानगरपालिकेची संस्था आहे किंवा जिल्हा परिषदेची आहे ही कशी ओळखायची किंवा आदिवासी विकास भवनच्या शाळा आहेत या कशा ओळखायच्या? बघा हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. आता मी काय करतो जी यादी आहे जिल्हा परिषदेची ती यादी ओपन करतो. काय करतो? यादी ओपन करतोय. एक मिनिट. काय करतो ती यादी ओपन करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला जिल्हा परिषदेच्या शाळा कशा असतात हे सुद्धा कळेल. बघा, आता तुम्हाला इथे हा आता तुम्हाला इथे दिसत असेल बघा. आता एक लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी हे बघा हा मुद्दा काळजीपूर्वक लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी एज्युकेशन ऑफिसर एज्युकेशन ऑफिसर असं दिलेलं असेल तर त्या संस्था कोण हँडल करतं? जिल्हा परिषद करतं. कोण करतं? जिल्हा परिषद. कळालं? म्हणजे ज्या ठिकाणी एज्युकेशन ऑफिसर हे आलेलं आहे ती संस्था कोणाची आहे? ती जिल्हा परिषदेची. ती शाळा कुठली आहे? संस्था म्हणण्यापेक्षा ती शाळा कोणाची आहे? जिल्हा परिषदेची. बघा, त्याच्यानंतर बघा इथे एम-एन-पी म्हणजे ह्या महानगरपालिका आहेत. काय आहे? बघा इथे तुम्हाला एम-एन-पी म्हणजे काय आहेत? महानगरपालिका आहेत. काय आहेत? महानगरपालिका आहेत. त्याच्यानंतर बघा सांगली एज्युकेशन ऑफिसर मी तुम्हाला सांगितलं होतं एज्युकेशन ऑफिसर म्हटलं तर तुमची जिल्हा परिषद सांगली. कळालं? ह्या आहेत एज्युकेशन ऑफिसर म्हणजे काय? तुमची जिल्हा परिषद आहे. तुम्हाला आता आदिवासी विकास भवन त्याच्या काही शाळा असतील बघा. आता बघा हे जे आहे ना तुम्हाला आता हे काही डायरेक्ट संस्था आलेल्या असतात. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं एज्युकेशन ऑफिसर म्हणजे प्राथमिक म्हणजे जिल्हा परिषद आणि ज्या ठिकाणी अशा काही संस्था पण आलेल्या असतात बघा. आता ही संस्था आहे. काय? संस्था आहे. म्हणजे संस्थेचं असं नाव असतं फक्त एज्युकेशन हे बघा, हे पण काय आहे? एक पद्धतीची संस्था आहे. एक पद्धतीची संस्था आहे, फक्त ती मोठी संस्था असेल. एज्युकेशन ऑफिसर म्हटलं, तर तुम्हाला जिल्हा परिषद. बघा, आता इथे लगेच तुम्हाला आलंय बघा. अमरावती एज्युकेशन ऑफिसर म्हणजे ही काय? तुमची जिल्हा परिषद आहे. आता तुम्हाला आदिवासी विकास भवनच्या जशा शाळा असतात. आता एन-पी म्हटलं ते महानगरपालिका, त्या वगैरे स्थानिक स्वराज्य संस्था. हे बघा, जळगाव एज्युकेशन ऑफिसर म्हणजे जिल्हा परिषद. आता तुम्हाला आदिवासी विकास भवनचे हे बघा. आता हे बघा इथे आलेले बघा. नाशिक. नाशिकमध्ये काय बघितलं, हे जे ट्रायबल डिपार्टमेंट आहे म्हणजे आदिवासी विकास भवनच्या ह्या शाळा आहे, यांना अशा पद्धतीचं नाव आलेलं असतं. काय आलेलं आहे? अशा पद्धतीचं नाव आलेलं असतं. म्हणजे आता तुम्हाला फरक कळाला जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा संस्था आणि आदिवासी विकास भवनच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यामधील फरक कळाला. आता रयत शिक्षण ही काय संस्था आहे. आता बघा सोलापूर एज्युकेशन ऑफिसर जिल्हा परिषद आहे. आता अजून बघू आपण हे बघा या एज्युकेशन ऑफिसर जे म्हटले ते जिल्हा परिषद त्यांना हँडल करतं याला आपण जिल्हा परिषदेची शिक्षक भरती म्हणतो. बघा आता इथे ठाण्याची ही कशाची आहे ट्रायबल म्हणजे कशाची आदिवासी विकास भवनची शाळा आहे. कळालं? म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही निवडू शकतात. कळालं आता या दोघांमधील फरक सुद्धा तुम्हाला कळालेला आहे. कळालं? म्हणजे अशा पद्धतीने कमी मार्क वाले विद्यार्थी कशा पद्धतीने निवडू शकतात. आता नागपूरचे आदिवासी शाळा आहे. म्हणजे इथे काय आहे, जिथे काय जिल्हा परिषदचा संबंध नाही. आदिवासी विकास हँडल करतात. फक्त यासाठी हा व्हिडिओ घेतला का जेणेकरून तुम्हाला एज्युकेशन ऑफिसर म्हणजे प्राथमिक शिक्षक प्राथमिक ज्या शाळा असतात त्या काय असतात बघा जिल्हा परिषदेच्या त्या पण तुम्हाला कळालं. ज्या आदिवासी विकास आहे त्याच्या कळालं महानगरपालिकेच्या बघा अशा पद्धतीने तिथे दिलं असतं हे पण तुम्हाला या व्हिडिओ मधून कळालं. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि जे गरजूवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अशाच माहिती नवनवीन तुम्हाला मिळत जातील.